याच्यात हे का टाका पलकर जायची नाही पुलाने खाली अरे तिकडे पूल नाही देऊ नाही नाही गड्या, पलकर पलकर देऊ रे चपला आला रे ए बरा चपला घे इकडे नाही नेऊ दे आता नेऊ दे ने चपला घे इकडे चपला घे इकडे चपला बाजाच मग टकुरेला माझा हा सगळा चपला आमच्या घे इकडे इकडे हो खाली सरा कापा हलायला रे आपा अरे तू तिकडे काटे दे जाऊ नको आपा अरे गावात होईल काय होत तर राग राग जाऊ नको बरोबर अरे नाही जाते ते याला जाते आता फोटो काढा आपा वाळून गेला मित्रांनो, लिंबेवडगाव तलाव आज जे झोपडपट्टी आपली लिंबेवडगाव कैलासनगर इथली लोकसंख्या आहे ही. हे शाळातले छोटे छोटे लेकरं आहेत. यांना जायचं आहे शाळामध्ये तर नदीला पाणी आलेलं आहे. इथलं कोणताही सरकार आपलं तहसीलदार कोणी आलेलं नाही, गावातलं कोणी दाखल झालं नाही. तरी बी ह्या लहान लहान लेकरांनी या फलाटोरीमध्ये हे आजारी आहेत, यांना जायचं आहे. आता ही पाण्याची पातळी तुम्हाला दाखवत आहे. पाण्याची पातळी पहा, पाण्याची पातळी त्याकडील जाय. पाण्याची पातळी पहा किती आहे. आता इथून वाहन जात नाही, कान जात नाही. आता ह्या रस्त्यावरील कमीत कमी 107 कुटुंब राहतात. 107 कुटुंबांनी गावात जायचं कसं, मंट्याला जायचं कसं, यायचं कसं, यायचा प्रश्न झाला आहे. ह्या अशा लहान लहान लेकरे शाळातली हे आजारी पडलेले आहेत. यांना आता दवाखान्यात जायचं आहे, यांनी जायचं कसं असा प्रश्न बडा यायच्या भीतीचं वातावरण झालेलं आहे. यायच्याकडं कोणताही तहसीलदार आला नाही, कलेक्टर आला नाही, कोणीही आलं नाही. हे पातळ्याच्या पाण्याचा तुम इतकं झालेलं आहे. आता हा जे हे 1 महिनाही पाणी समजा इथून वसरत नाही तर आमचं जे लिंबेवडगाव फलाट आहे कैलासनगर यायचं यायचं आजच आमचा म्हणजे संबंध कटलेला आहे. तर आम्हाला प्रश्न पडा की आम्ही जायचं कसं, म्हणत्याला यायचं कसं.